माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये बॅच 2003 व 4च्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र येऊन माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम सादर केला। सदर कार्यक्रमाच्या 22 वर्ष अगोदर असलेल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रथम शालेय शिक्षकांना इन्व्हाइट करून कार्यक्रमाची रूपरेषा आखली। हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल म्हणजेच मारुतीराव दगडूजी तिळके पाटील विद्यालय चासनळी या ठिकाणी सादर केला। प्रथम कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षक वृंदांचे विद्यार्थ्यांकडून श्रीफळ फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच शिक्षकांनी आपापला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांनीही शिक्षकांविषयी आदर निर्माण करून मागील जुन्या आठवणींना उजाळा देत निर्माण केला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगतपूरचे विद्यार्थी यांनी केले। या कार्यक्रमाच्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलोय। खरोखर ही एक आनंदाची बाब आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षकांवरील प्रेम दिसून येते। त्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा कार्यक्रम केला। विद्यार्थ्यांनी शिक्षकांना एक वर्गामध्ये बसून शिक्षकांना शिकवण्यास भाग पाडले। खरोखरच या कार्यक्रमाचे शिक्षकांनीही आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले। काही शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छडी देऊन एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून त्यांच्या कार्यक्रमासाठी एक आगळ्या प्रकारचा दिवस निर्माण केला। सरांच्या या छडी देण्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जुने दिवस आठवून त्या शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले। सदर कार्यक्रमासाठी पत्रकार नवनाथ उल्हारे, अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख व पत्रकार मुन्नाभाई शेख, बहुजन भीम पॅन्थर संघटना संस्थापक यांचाही सत्कार विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी शिक्षकांचा निरोप घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। नमस्कार, मी शीतल एकनाथ घुमरे। जी आमची जी बॅच होती 2003 आणि 4ची या शैक्षणिक वर्षातील होती। मी मारुती दगडूजी तिळके पाटील, तेव्हा पूर्वीचं जे नाव होतं शाळेचं न्यू इंग्लिश स्कूल चासनळी, या शाळेमध्ये आम्ही शिकत होतो। आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ठरवलं की आपण सर्वांनी बालमित्रांनी बालमैत्रिणींनी एकत्र यावे आणि आपलं गेट टुगेदर साजरं करावं। त्या निमित्ताने आम्ही व्हॉट्सअप लिंक बनवली आणि सर्व त्या कार्यक्रमाचे आयोजन केले। आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी हा कार्यक्रम आम्ही एकदम उत्साहाने साजरा केला। त्यामध्ये मला जे माझे वर्गमित्र, माझे गुरुजन जे भेटले आणि प्रत्येकाचा व्यवसाय वगैरे आणि जो मोठ्या दिलाचा राजा म्हणणारा शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा, असेही जे माझे वर्गमित्र आहे, वर्गमैत्रिणी आहे, त्यांचेही मी खूप असे आभार मानते। आणि सर्वच जे उपस्थित आहे या कार्यक्रमासाठी यांचेही मी माझ्या शाळेच्या वतीने आभार मानते। धन्यवाद। तब्बल 22 वर्षापूर्वी जे शिक्षकांवर तुमचं प्रेम होतं ते आजही एकत्रितपणाने आल्यामुळे दिसून येते, त्याच्यावर काय सांगा? जे माझे गुरुवर्य होते त्यांच्या डोळ्यातील जी लकाकी होती आजही मला आठवलेलं। आम्ही जेव्हा बेंच वरती बसवायचो, 1 नंबरची बेंच असो 2 नंबरची बेंच असो, बागुल सर वर्गात येणार, पुस्तक घेणार किंवा टेबल वरती ठेवणार आणि त्यांचं इंग्लिशचं ग्रामर वगैरे चालू करणार। त्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो कोणताही टॉपिक असो सरांचा ऑन द स्पॉट सर सेंटेन्स चालू करणार आणि खूप छान वाटायचं। ॲडेड क्वेश्चन टॅग असो सर इतकं सुंदर सांगायचे। त्यानंतर जाधव सर असायचे, मॅथ्सचं वगैरे म्हणजे थेरटिकली सगळं खूप छान स्टेप बाय स्टेप शिकवायचे। आणि त्याचमुळे आम्ही विद्यार्थी काय झालेलो आहे, आमच्या जीवनामध्ये यशस्वी झालो आहे। माझ्या गुरुवर्यांचंही खूप आभार। आणि त्यांनी ज्या तळमळीने शिकवलं त्याच तळमळीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत असं मला वाटतं। आज 26 ऑक्टोबर 2025 न्यू इंग्लिश स्कूल चासनळी येथे सन 2003-4 या शैक्षणिक वर्षामध्ये 10वी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संमेलन मेळावा आज इथे उपस्थित झाला। या कार्यक्रमामध्ये साधारणतः 21-22 वर्षानंतर शाळेत असलेले सर्व मित्रमंडळी इथे एकमेकांना भेटले, संवाद साधला आणि या सगळ्या गोष्टी बघून सर्वांना म्हणजे अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण इथे बघायला भेटलेलं आहे। या शाळेचे सर्वच विद्यार्थी चांगले प्रगतशील शेतकरी आहेत, कुणी बिझनेसमॅन झालेले आहे तर कुणी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं प्रगती त्यांनी केलेली आहे। आणि हे बघून आणि त्याच उद्देशाने परत असंच एक संमेलन, विद्यार्थी संमेलन आम्ही सर्व परत एकदा नियोजन करू अशी अपेक्षा ठेवून असं 2 शब्द संपवतो। तब्बल 22 वर्षानंतर आपले विद्यार्थी भेटले, काय अनुभव घेतला भेटीने? खूपच म्हणजे अतिशय आनंद आम्हाला झालेला आहे। म्हणजे अगदी कधी फक्त चेहऱ्याने ओळखू येणारे
कधी कुठं भेटलं बाहेर, अरे असं वाटायचं हा माझ्या शाळेचा विद्यार्थी, परंतु आज ते समक्ष आले, भेटले, गळाभेट झाली, एकमेकांची माहिती घेतली आणि त्याच्यातून आम्हाला सगळे संपर्क आमच्या पुढील वाटचालीमध्ये, भविष्यामध्ये, उद्योगामध्ये असेल, शेती व्यवसायामध्ये असेल, तो आम्ही एकमेकांकडनं चांगल्या प्रकारे करून घेऊ. 22 वर्षापूर्वी शिक्षकांवर जे प्रेम होतं ते आजही मोठ्या प्रमाणात दिसून येतं. नक्कीच. ऍक्च्युली त्यावेळेस जे शिक्षक होते आपल्याला शिकवायला, त्यांनी तो महाप्रसाद जो म्हणतो आपण छेडीचा, तो दिल्या कारणाने आपण ती एक पिढी घडली. त्याच्यातून आपल्याला शिक्षण घेण्यासाठी खूपच चांगली त्यांची मदत झाली आणि एक धाक होता, तो धाक आता कुठेतरी कमी झालेला दिसतोय आणि त्याच्यामुळे मुलांना ओरडणं वगैरे या गोष्टी नसल्या कारणाने अभ्यासावरती थोडस दुर्लक्ष मुलांचं होते. पण त्यावेळेस आपल्याला तो महाप्रसाद भेटल्या कारणाने आपण चांगल्या प्रकारे प्रगती करू शकलो आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे.